मित्रांनो, आपण आतुरतेने वाट पाहत असलेला राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे. ट्रेलर एकदम जबरदस्त आहे. स्टार कास्ट ही जबरदस्त आहे. ॲक्शन एकदम खतरनाक आहे आणि अंगावर काटा आणणारे डायलॉग्स आहेत. मित्रांनो, ट्रेलरच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की बाल शिवाजी आपल्या मोठे बंधुराजे म्हणजे संभाजी शहाजीराजे भोसले यांच्याशी दादा म्हणून हाक मारत संवाद साधत आहेत. संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांचा रोल सिनेमामध्ये नंतर अभिषेक बच्चन हे साकारणार आहेत. मित्रांनो, ही कहाणी असणार आहे ऐतिहासिक बंधुप्रेमाची. अशी चर्चा आहे की सलमान खानचा यामध्ये कॅमिओ असणार आहे, कारण IMDBवर कास्टमध्ये देखील सलमान खानचे नाव वरीच आहे. जीवा महाला म्हणून त्याचा कॅमिओ यामध्ये आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, ही कहाणी असणार आहे अफजल खानाच्या वधाची, म्हणजेच शिवरायांच्या थोरल्या बंधूंच्या रक्तपाताच्या बदल्याची. या चित्रपटाची चर्चा सर्वीकडेच होत आहे. अभिषेक बच्चन, रितेश देशमुख दिग्दर्शित आणि निर्मित राजा शिवाजी या आगामी भव्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पण तुलनेने कमी चर्चेत राहिलेले ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत. त्याच्या या भूमिकेमुळे इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय, बंधुप्रेमाची कहाणी नव्या पिढीसमोर भव्य स्वरूपात साकारली जाणार आहे. चला तर आज या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेऊ थोरले संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऊर भरून येणाऱ्या इतिहासात त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे योगदान अमूल्य आहे. शिवरायांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले हे एक असेच अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या शौर्याचा वारसा स्वराज्य स्थापनेच्या पायाभरणीत अत्यंत महत्त्वाचा ठरला. 1623 मध्ये जन्मलेले संभाजीराजे हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊंचे थोरले सुपुत्र होते. त्यांचे बालपण आणि तारुण्य वडिलांसोबत दक्षिण दिग्विजयात आणि आदिलशाहीतील लष्करी मोहिमांमध्ये गेले. संभाजी शहाजी भोसले हे केवळ शिवरायांचे मोठे भाऊ नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक आणि पराक्रमी योद्धा देखील होते. ज्यावेळी शिवनेरीवर शिवरायांचे बालपण संस्कारांच्या सावलीत घडत होते, त्यावेळी संभाजीराजे शहाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून निजामशाही आणि नंतर विजापूरच्या आदिलशाहीतील गुंतागुंतीचे लष्करी राजकारण अनुभवत होते. युद्धातील त्यांचा अनुभव इतका दांडगा होता की शत्रूवर जरब बसवण्यासाठी त्यांचे नावच पुरेसे होते. शिवकाळातील एक कथा आहे. विजापूरहून फतेखानसारखे मातब्बर सरदार हे महाराजांचा पराभव करण्यासाठी निघाले होते. त्या काळात विजापूर दरबारी शहाजीराजे यांना अटक झालेली होती. त्यावेळी महाराजांनी आदिलशाही फौजेला कसे सळो की पळो करून सोडले होते, याचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. त्याचवेळी थोरले संभाजीराजांनी विजापूर दरबारातून कर्नाटकवरून चालून आलेल्या सरदारांना कापून काढले होते. कर्नाटकमध्ये शहाजीराजे हे एखाद्या राजाप्रमाणेच राहत होते. महाराष्ट्रातील स्वराज्य हे छत्रपती शिवरायांनी बघावे व कर्नाटकातील राज्य हे थोरले संभाजीराजे यांनी बघावे, अशी शहाजीराजे यांची इच्छा होती. या काळात अल्पसा असा उल्लेख इतिहासात आपल्याला बघायला मिळतो. राधा माधव, विलास चंपू आणि 91 कलमी बखरी मध्ये थोरले संभाजीराजे यांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. कर्नाटकातील कनकगिरी लढाई हा संभाजीराजांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक आणि दुर्दैवी प्रसंग ठरला. 1654 ते 55च्या सुमारास झालेल्या या युद्धात संभाजीराजे असीम धैर्याने लढले. मात्र याच काळात कुटील राजकारणाचा भाग म्हणून त्यांना दगाफटका करण्यात आला. या लढाईत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले. एका पराक्रमी मराठा योद्धाचा असा शेवट होणे ही स्वराज्य आणि भोसले घराण्यासाठी मोठी हानी होती. इतिहासातील अनेक संदर्भानुसार संभाजीराजांच्या हत्येमागे अफजल खानाचा क्रूर कट आणि दगाफटका होता असे मानले जाते. अफजल खानाने मुद्दामून रसद पुरवण्यात उशीर केला किंवा चुकीच्या हालचाली केल्या, ज्यामुळे संभाजीराजे शत्रूच्या जाळ्यात अडकले. याच दगाफटक्याचा सूड पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा फाडला असे इतिहासकार सांगतात. हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता, तर भावाच्या हत्येचा घेतलेला प्रतिशोधही होता. आजच्या काळात राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिका आणि शेर शिवराज यांसारख्या चित्रपटांतून संभाजी शहाजी भोसले यांच्या पराक्रमाची ओळख नव्या पिढीला करून दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य समजून घेताना त्यांच्या थोरल्या भावाचा हा त्याग आणि संघर्षाचा इतिहास वाचणे अत्यंत गरजेचे आहे. संभाजीराजांचे बलिदान हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक प्रेरणादायी आणि तितकेच हळवे पान आहे, ज्याची स्मृती कायम तेवत राहील.
रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन या दोन अष्टपैलू आणि दमदार कलाकारांना एकत्र आणणारा हा प्रकल्प केवळ भव्यतेसाठीच नाही तर त्यामागील भावनिक आणि ऐतिहासिक आशयासाठीही विशेष ठरत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच एकदम खास माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.